नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे STI RCP ॲप्लिकेशनमध्ये। गणित बुद्धिमत्ता पायाभूत बेसिक कोर्स या ठिकाणी आपण बघतोय, ज्यामध्ये घटकनिहाय लेक्चर्स आहेत, PDF आहेत, टेस्ट आहेत आणि विविध परीक्षा राज्यसेवा, PSI STI ASO, पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य, इतर झडपीचे एक्झाम या सगळ्यांसाठी उपयुक्त असे टॉपिक आपण इथे बघतोय। आजचा आपला टॉपिक आहे सरळ रूप देणे, सिम्प्लिफिकेशन आपण त्याला म्हणतोय। यावर विविध परीक्षांना कशा पद्धतीचे प्रश्न येतात त्याचे काही टाइप्स आपण बघणार आहोत। ओके, यामध्ये आपण 7 टाइप बघणार आहोत सरळ रूप देणे या टॉपिकवरील। शेवटपर्यंत बघा, 7 टाइपचे 7 प्रश्न आपण घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कसाही प्रश्न आला तर तुमचं चुकला नाही पाहिजे। बघा, इथे बॉडमास आम्हाला माहित होतं, व्ही बॉडमास, व्ही म्हणजे व्ही रेघी कंस आपण ज्याला म्हणतोय, व्हायनॅक्युलम। त्याच्यानंतर बी ब्रॅकेट कंस ऑफ उपकंस डिव्हिजन, डी मल्टिप्लिकेशन, एक्स त्याला आम्ही एम म्हणतोय, म्हणजे गुणाकारासाठी एम वापरतोय आम्ही। त्याच्यानंतर ॲडिशन बेरजेसाठी आणि सबट्रॅक्शन वजाबाकीसाठी बॉडमास हा नियम लक्षात ठेवा। व्ही बॉडमास हा या ठिकाणचा नियम लक्षात ठेवायचा आहे। बघा, पहिला प्रश्न आहे सरळ रूप देणे या संदर्भात। तुम्हाला म्हटलंय, जर दिलेली चिन्हे प्लस व भागाकार आणि अंक 2 व 4 यांच्यात अदलाबदल केली तर कोणते समीकरण बरोबर आहे? खाली 4 समीकरणे तुम्हाला इथे दिसत आहेत। तुम्हाला पर्याय त्या ठिकाणी हे करावे लागणार आहेत की हे जमतंय की नाही जमतंय। आता बघा, इथे 2 + 4 4 भागिले 3 असं दिलंय, बरोबर 3 दिलंय। थोडंसं विचार करायचा, पटपट अदलाबदल करून बघायची, बस उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचणार आहात। मी 4 नंबरच्या उत्तराकडे जातोय। बघा, इथे मी 2 आणि 4 मध्ये मला आधी बदल करायचा आहे। 2 आणि 4 मध्ये बदल करायचा म्हणजे मी 2च्या जागेवर इथे 4 घेणार आहे, 4च्या जागेवर 2 घेणार आहे। प्लसच्या जागेवर मला इथे भागाकाराचं चिन्ह घ्यायचं आहे या ठिकाणी। बघा, 4 भागिले 2 मी इथे घेणार आहे आणि इथे मी प्लसचं चिन्ह घेणार आहे, इथे 6 अशा पद्धतीने मला घ्यावं लागणार आहे, बरोबर 8। ओके, मी 4थ्या नंबरचं उदाहरण या ठिकाणी पर्यायावर मी गेलेलो आहे। मग इथे जर बघितलं, इथे 2 ने 4 ला भाग दिला, इथे किती येते 2 अधिक 6 बरोबर 8, म्हणजे माझं 8 या ठिकाणी हे बरोबर आलेलं आहे। समजा हे बरोबर आलं नसतं तर मी दुसरे चेक करून बघितले असते। उत्तर येते 4 नंबरचं। अशा पद्धतीने हा टाईप 1 या ठिकाणी आपण बघितलेला आहे, PSI मेन्सला आलेला हा टाईप आहे। ओके, पुढे आपण जातोय पुढच्या टाईपकडे, सरळ रूप देणे। बघा, इथे म्हटलेलं आहे, जर 54 वजा 82 वजा कंसामध्ये 73 आहे, वजा कंसात 15 वजा स्टार या ठिकाणी दिलेला आहे, अर्थात रिकामी जागा आहे आणि पुढे कंस बंद आहेत, बरोबर 37। तर या ठिकाणी उत्तर काय येणार आहे? स्टारसाठी तुम्ही काय वापरणार आहात? STI मेन्सला आलेला हा टाईप 2 म्हणतोय मी सरळ रूपाचा। खाली ऑप्शन होते बघ, 17 7 -7 आणि 17 -17। आता याला कसं जावं लागेल, तुम्हाला एक सोप्या पद्धतीची ट्रिक सांगतोय, म्हणजे थोडासा सराव केला तुम्ही तर निश्चितपणे तुम्हाला हे एकदम सोपं जात जाईल। बघा, तुम्हाला सरळ दिलेलं आहे 54 वजा हा जो कंस आहे तुमच्या समोरचा वजा 82, या 82ला सध्या तरी तुम्ही हात लावणार नाही आहे। 82च्या नंतर तुमचं मायनस आहे, मायनस आता इथे जे आहे तुमचं हे 73 आणि मधल्या कंसामध्ये 15 आहे, 15 वजा समथिंग काहीतरी। मग हे 73 तुम्ही घेतलं आहे, ओके, ह्या कंस काढायचं तुम्हाला बाहेर, हा वजा 73 वाला आणि वजा 15 वाला हा कंस जेव्हा तुम्ही बाहेर काढतायत किंवा कंसाच्या बाहेर त्याला काढायचं आहे, तेव्हा तुमचं 73 अधिक 15 अशा पद्धतीचं ते समीकरण तयार होतं आहे। वजा इथे हा स्टार येतोय, हा कंस बंद होतोय आणि बरोबर 37 होतोय, म्हणजे तुम्ही 2 कंस जे आहे त्याच्यातून काढलेला आहे। आता पुढे काय, 54 जसंच्या तसा घेतला, वजा इथे तुम्हाला काय येणार आहे, इथे 82 वजा 73 जर तुम्ही केलं, 82 वजा 73 तुमच्यासमोर येत आहेत 9, 9 अधिक 15 हा 15 येतोय म्हणजे 24, 54 वजा 24 तुमचं येतं आहे, प्लस स्टार बरोबर 37 इथपर्यंत तुमचं समीकरण आलेलं आहे। त्याच्यानंतर सरळ 54 वजा 24 तुमचा येतोय 30, इथे 30 येऊन गेलाय। आता स्टार बरोबर काय होईल, मग 37 वजा 30 असं होईल। स्टार बरोबर तुम्हाला काढायचं आहे, हा 37 जसंच्या जसं आहे तुमच्या समोर आणि हा 30 बरोबरच्या पलीकडे घेऊन घेतला तुम्ही, 37 वजा 30 बरोबर या ठिकाणी 7 हे तुमचं उत्तर येतं आहे। काय
7 हे तुमचं उत्तर या ठिकाणी येतं आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. इंटरेस्टिंग आहे आणि महत्त्वाचे असे हे प्रश्न आहे. निश्चितपणे हा टाईप 2 तुम्ही लक्षात ठेवा. या संदर्भात कसाही प्रश्न आला तर मग तो चुकायला नको. पुढे जाऊया आपण. बघा या ठिकाणी टाईप 3 आहे. म्हणजे इथेही ते जे बदल आपण म्हणतोय ते बदल तुम्हाला करायचे आहेत. काही विशिष्ट बदल या ठिकाणी अपेक्षित आहेत. बघा याच्यात काय म्हटलेलं आहे. प्रश्न नीट वाचावा लागणार आहे. MPSCला C-SATला सुद्धा आलेला प्रश्न आहे हा आणि UPSCच्या C-SATला सुद्धा आलेला हा प्रश्न आहे. तुम्हाला या ठिकाणी सरळ सरळ दिलेलं आहे. जर मायनस म्हणजे प्लस, इथे मी मायनस म्हणतोय, हे चिन्ह थोडेसे व्यवस्थित लक्षात घ्या. मायनस म्हणजे प्लस, मायनस म्हणजे भागाकार, टायपिंगमध्ये मिस्टेक झाली आहे. मायनस म्हणजे भागाकार, गुणाकार म्हणजे प्लस, प्लस म्हणजे गुणाकार आणि भागाकार म्हणजे मायनस. तर पुढे काय म्हणजे तुम्हाला हे चिन्ह पुन्हा एकदा मी हे करतो. मायनसचा या ठिकाणी तुम्हाला भागाकार दाखवायचा आहे मायनसला, त्याच्यानंतर गुणाकाराला तुम्हाला प्लस दाखवायचं आहे, त्याच्यानंतर प्लसचं तुम्हाला गुणाकार करायचं आहे आणि भागाकाराची तुम्हाला या ठिकाणी वजाबाकी म्हणायची. अशा पद्धतीचं आहे. ओके, हा तक्ता तुम्ही इकडचा संदर्भ म्हणून वापरा. ओके, बघा इथे उजवीकडे तुम्हाला हा तक्ता दाखवला आहे. आणि मग आता तुम्हाला दिलं आहे 20 - 4 अधिक 3 × 7 अधिक 2 बरोबर किती येईल असं म्हटलेलं आहे. काय करायचं आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिन्हांची बदल करता आला पाहिजे. पहिला मुद्दा तो लक्षात घ्यायचा. बघा 20 वजाबाकी जागेवर आम्ही काय घेतो इथे, बघा इथे 1 नंबरला तुम्ही बघताय भागाकार घ्यायचा आहे आम्हाला. 20/4 प्लसच्या जागेवर काय घ्यायचं आहे आम्हाला, गुणाकार घ्यायचा आहे. अधिक 3 हे गुणाकार 3 झाला. 3च्या नंतर गुणाकाराचं चिन्ह आहे आम्हाला तिथे काय घ्यायचं आहे, गुणाकाराचा आमचा काय होतो इथे 3 नंबरला बघा गुणाकाराचा आमचा, इथे 2 नंबरला गुणाकाराचा प्लस होतो आहे. ओके, गुणाकाराचा प्लस होतो आहे, आम्ही प्लसचा गुणाकार केला, गुणाकाराचा प्लस होतो आहे. 3च्या नंतर 7 आहे आणि त्याच्यानंतर प्लस, प्लसचा काय होतो आहे पुन्हा गुणाकार होतो आहे 7, इथे भागाकार आहे, इथे भागाकार आहे 7/2 आहे इथे, हे 7/2 इथे भागाकाराचा आमचा होणार आहे -2. या ठिकाणी ही भागाकाराची 3 नाही 7 अधिक नाही ते 7/2 आहे. बघा आता सरळ सरळ आमच्या समोर हे इथे समीकरण तयार झालं आहे. 20/4 × 3 अधिक 7 वजा 2. आता 20/4 4 × 20 इथे 5 × 15. ओके, 5 × 15 अधिक इकडे 7 - 2 आहे, 7 - 2 म्हणजे 5, म्हणजे 15 अधिक इथे हे 5 असं होणार. 15 अधिक 5 20 हे तुमचं उत्तर येणार आहे. 15 अधिक 5 20 हे उत्तर येणार आहे आणि ते ऑप्शनमध्ये आहे. ओके, अशा पद्धतीने हा टाईप 3. पुढे आपण जातोय टाईप 4कडे. सरळ रूप द्या. बघा कशा पद्धतीचा प्रश्न आहे टाईप 4. 4/1/17 अधिक 17/69 त्याचा वर्ग वजा 4/1/17 वजा 17/69 त्याचा वर्ग. आता इथे जर बघितलं मित्रांनो दोन्ही सेम आहे, मध्ये फक्त वजाबाकीचं चिन्ह आहे. थोडं वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल. हा जो टाईप आहे हा टाईप व्यवस्थित लक्षात ठेवा. याचं एक शॉर्टकट तुम्हाला या ठिकाणी मी सांगतोय. त्या शॉर्टकटनुसार हा टाईप सोडवण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर मला वाटतं हे तुम्हाला जास्त सोपं या ठिकाणी जाणार आहे. ओके, बघूया आपण कशा पद्धतीने हा टाईप सोडवता येतो. बघा या ठिकाणी सरळ सरळ तुम्हाला एक सूत्र लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीचा प्रश्न आला ना तर याच्यामध्ये बसवायचं a अधिक b चा वर्ग, बस a अधिक b चा वर्ग वजा a मायनस b चा वर्ग. अशा पद्धतीचं हे वरचं समीकरण तुम्हाला दिलं आहे बरोबर 4ab. बरोबर 4ab, बस एवढं सूत्र लक्षात ठेवा. या ठिकाणी हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. मग काय होईल हो, सरळ तुम्हाला काय करायचं 4ab करायचं आहे, बस 4ab. मग 4 आम्ही घेतला गुणिले हा a म्हणजे काय सरळ 4/1/17, 4/1/17 गुणिले काय येणार पुढचा हा 17/69. बस हे समीकरण तयार झालं. याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग इथे सरळ तुम्ही जर बघितलं 17/1/17 17/64 आणि हा 1 म्हणजे 69/17 तुमचा येतो इथे खाली. मग हे सरळ 17 कट झाला, हा 17 कट झाला, तिरपा गुणाकार, हा 69 कट झाला, 69 कट झाला, राहिला फक्त हा 4. उत्तर तुमचं येतं आहे 4. उत्तर या ठिकाणी 4 येतं आहे. आपण पुढे जातोय. टाईप महत्त्वाचं आहे.
पुढचा प्रश्न आहे 5 नंबरचा, टाईप 5 म्हणूया. थोडंसं म्हणजे तुम्ही जर बघितलं तर एक बेसिक तेच आहे, थोडेसे बदल या ठिकाणी आहे. एक्सरसाइज 2017चा हा प्रश्न आहे. बघा इथे निरीक्षण क्षमतेचा भाग आहे, म्हणजे थोडंसं बुद्धिमत्ता याच्यात ॲड आहे असं मी म्हणेल. 2 × 8 = 20, 3 × 9 = 31, 5 × 8 = 44, 30 × 5 = किती? तुम्हाला थोडंसं निरीक्षण करायचं आहे. बाबा 2 × 8 किती होत आहे तो? हे तर होत आहेत 16. मग आम्हाला काय दिलं आहे? 20 दिले. मग 16 आणि 20 मध्ये कितीचा फरक आहे? समजा 16 + 4 आम्ही केलं, आमचा किती येतोय? 20 येतोय, बरोबर. दुसरं आहे मग इथे 3 × 9, 9 त्रिक तर 27 होतो. आम्हाला किती दिला आहे? इथे दिला 31. मग 27 + 4 जर बघितलं तुम्ही तर किती येत आहेत? 31. पुन्हा 8 × 5 = 40, 5 × 8 किती? 40. 40 + 4 जर केलं तर 44. संपलं ना, तुम्हाला भेटून गेलं काय? +4 करा आणि उत्तर मिळवा. मग 30 × 5, 3 × 5 = 15, 150 + 4 = 154. तुमचं उत्तर काय येणार आहे? 154 हे तुमचं उत्तर या ठिकाणी येणार आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. आणि अशा पद्धतीने म्हणजे हा प्रश्न सोडवायचा कसा? ज्याचं प्रॅक्टिसच नाही त्याला वाटतं अरे हे आहे नेमकं काय, तर हे असं आहे. सरळ रूप अशा पद्धतीने द्यायचं आहे, सोप्या पद्धतीने द्यायचं आहे. बघा पुढचा 6 नंबरचा प्रश्न आहे. तो टाईप इथे मी तुमच्यासमोर देतो डायरेक्ट. तो 6 नंबरचा प्रश्न जो येतो तो कसा सोडवणार तुम्ही बघा. 1/2 भागिले 1/2 अधिक 1/2 गुणिले 1/2 वजा 1/2 बरोबर किती? असं तुम्हाला विचारलेलं आहे. आणि ऑप्शनमध्ये आहे 1, इकडे 0, त्याच्यानंतर इकडे 3चं 3/4 आणि 4चं वजा 1/4. असे ऑप्शन्स या ठिकाणी तुमच्या समोर आहे. तुम्हाला उत्तर मिळवायचं आहे. कशा पद्धतीने सोडवणार हा प्रश्न? सरळ आहे, तुम्हाला कॅल्क्युलेशनच करायचं आहे, बरोबर. तुमच्या समोर आहे, पटपट तुम्ही तुमच्या पद्धतीने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू शकतात. काय करणार आहात? सरळ आहे बघा. इथे भागाकारात चिन्ह आहे. आम्हाला काय करावं लागेल? 1/2 झाला, आम्हाला गुणाकारामध्ये करून घ्यायचं आहे. आम्ही सरळ इथे अंशाचा छेदाचा अंश म्हणजे 2/1 असं या ठिकाणी आम्ही करणार आहोत. भागाकाराचं काय केलं आम्ही? इथे गुणाकाराचं चिन्ह मिळवलेलं आहे. पुढे अधिक जसंच्या तसं. त्याच्यानंतर इकडे 1/2 गुणिले 1/2 हा याच्यात काही फरक नाही आहे. आणि पुढे वजा 1/2 हे जसंच्या तसं राहिलं आहे. त्याच्यानंतर आम्ही आता इथे कॅल्क्युलेशन करणार. बघा इथे गुणाकार करणार. 1/2 2, 2/1 2 म्हणजे इथे 2 अधिक 2/2 झाला आहे. प्लस इथे हे प्लसचं चिन्ह आहे. त्याच्यानंतर इथे हा गुणाकार 1/1 1, 2/2 4 या ठिकाणी हा गुणाकार आमचा झालेला आहे. आणि त्याच्यानंतर मग इथे वजा 1/2 वजा 1/2. ओके, आता इथपर्यंत आमचं आलं आहे. आता याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं? पुन्हा इथे जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला सरळ या ठिकाणी बेरीज करायची आहे. सरळ बेरीज करायची आहे. इथे हा भागाकार करून घेऊ आधी आपण. 2/2 किती आला? 1 आला. 1 अधिक 1/4 वजा 1/2 अशा पद्धतीने हे होतं आहे. मग आम्ही हे 4/1 4, 4 अधिक 1 तो 5, म्हणजे इथे आमचं काय होणार? 5/4 येऊन जाणार आमच्या इथे. काय? 5/4 येणार वजा 1/2 येणार. 5/4 वजा 1/2. मग याची वजाबाकी करायची आम्हाला. याची वजाबाकी जर केली आम्ही 4 आणि 2चा लसावी काढून घ्यावा लागेल. तो येतो इथे 8. ओके, आणि त्याच्यानंतर मग इथे हा तिरपा गुणाकार 5 2 10 आणि 4/1 4. 10 वजा 4 तुमचा 6 आणि खाली आजच्याला 8. ओके, याला आणखी थोडं संक्षिप्त रूप देऊ. 3 2 बेत्रिक 6 बेचोक 8 3/4 या ठिकाणी काय आहे? 3/4 हे उत्तर आपलं येतं आहे. आणि इथे 3 नंबरचा ऑप्शन आपण तुम्हाला दिला होता 3/4. बघा हे दिसायला थोडेसे अवघड दिसतात नवीन मित्रांसाठी, पण सोपा प्रश्न आहे, सोपा टाईप आहे. निश्चितपणे तुम्ही हा टाईप सोडवू शकतात आणि आपले मार्क्स पक्के करू शकतात. पुढचा टाईप आहे 7 नंबरचा टाईप. बघा काय प्रश्न काय दिला आहे. समीकरणाची किंमत काढा म्हटलेलं आहे तुम्हाला. 1.2 गुणिले 1.2 अधिक 0.8 गुणिले 0.8 अधिक 2.4 गुणिले 0.8. एसो मेन्सला आलेला हा टाईप आहे. इथे बघा सरळ आहे, या दोघांचा गुणाकार तुम्ही करणार. आता हे 12चा वर्ग आम्हाला माहिती आहे 144, मग आम्ही ते 1.44 हा आमचा गुणाकार येऊन जाणार.
प्लस 0.8 0.8 8 8 64 मग इथे 0.64 हा काय होणार आमचा इथे गुणाकार येणार आणि प्लसमध्ये मग तुमचं इथे 24 गुणिले 8 तुम्हाला आलं आहे. 24 गुणिले 8 192 होतं आणि हे हा 1 दशांश आणि हा 1 दशांश इथे 2 याच्यानंतर दशांश तुम्ही देणार आहात. अशा पद्धतीने तुम्हाला बेरीज करायची आहे. ही तुम्हाला बेरीज करायची म्हणजे इथे जर बघितलं तुम्ही सरळ एकाखाली एक तुम्ही असं टाकू शकता. 1.44 त्याच्यानंतर 0.64 त्याच्यानंतर 1.92 4 दुनी 8 हा 2 0 इथे झाला हा 10 झाला त्याच्यानंतर 9 आणि 1 10 आणि हे 6 आणि 4 10 20 झाले. इथे आजच्याला आला हा 2 1 1 2 2 2 4 4.00 म्हणजे तुमचं उत्तर काय येते? तुमचं उत्तर येतं आहे 4. मित्रांनो अशा पद्धतीने आणि आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे असे सर्व टॉपिक ऑल टॉपिक्सचे सगळे टाईप्स जे की राज्यसेवेने विचारलेले आहेत PSI STI ASO विविध परीक्षांना आणि मग तुम्हाला माहिती आहे की सरळ सेवेचे तुम्ही जर एक्झाम्स देत असाल तलाठी भरती ग्रामसेवकी तर सगळ्या त्या ठिकाणी तुम्हाला हे टाईप्स उपयोगाला येणार आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला हे शिकवलेलं आवडतंय का? ती मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. नक्कीच आपण पुढच्या टाईप्सकडे पुढच्या प्रकरणाकडे वाटचाल करत राहूया. चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. थांबूया. धन्यवाद.